आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज आमच्या आणि आराध्याच्या भांडणात तुझं नुकसान झालं असतं, पण देवाची कृपा की असं काही झालं नाही. ही आराध्य पुन्हा गपचूप ते दूध प्यायली असती तर आपल्या सगळ्यांवरचं संकट कायमचं दूर झालं असतं. तुझ्यावरचं संकट मात्र अजून दूर झालेलं नाही. पहिली वटपौर्णिमा आहे ना तुझी. एक्साइटेड आहेस? पण तुझी एक्साइटमेंट नाही धुळीला मिळवली ना तर नावाची यशोधरा सरनाईक नाही. कुठे गेला हा श्रेयस? एकतर तब्येत बरी नाहीये. देवा, परत काही संकट नको रे बाबा. श्रेयस, श्रेयस. आराध्या, अरे कुठे होतास तू? काय झालं? तू घाबरलीस का? अरे तू दिसला नाहीस तर काळजी वाटली. एवढी काळजी वाटते माझी? मला माहित नव्हतं. मला सुद्धा. अरे पण हे काय श्रेयस, मी तुला खाली ब्रेकफास्टला बोलवायला आले आणि तू असं तयार झालायस. तुला बरं नाहीये? एक मिनिट, मी आता एकदम बरा झालोय, फिट आहे मी. त्यामुळे चेहऱ्यावर हे जे टेन्शन आहे ना ते काढून टाक बघू. तू परवापासून माझी जी काळजी घेतलीस त्यामुळे असं ठणठणीत झालोय मी. हो, पास झालं आता माझं कौतुक. चल आता लवकर खाली ब्रेकफास्टला. माझी अजून पूजेची तयारी बाकी आहे. पूजा कसली? काय? आज वटपौर्णिमा आहे ना. ओ अच्छा अच्छा, म्हणजे 7 जन्म मला मागायचं फायनल केलंस का तू? नको मागू का? चल मी खाली जाते, तू ये लवकर. आलोच मी, आलोच. किती प्रेम करते माझ्यावर. 2 दिवस तिला बाहेर घेऊन जायचा प्लॅन केलाय, ते चांगलंच झालं. या सगळ्या टेन्शन्स पासून लांब घेऊन जाईन 2 दिवस. कसलं डेडिकेशन असतं ना बायकांचं. म्हणजे पूजेची एवढी तयारी करायची, त्यानंतर स्वतः उपवास करायचा आणि नवऱ्यासाठी रुचकर स्वयंपाक तयार करायचा आणि मग स्वतः तयार व्हायचं. कमाल आहे हा, खरंच कमाल आहे तुमची. आणि ब्रेकफास्ट, पूजेची तयारी करायची. कमॉन कमॉन. मी आज फक्त ज्यूस पिणार आहे. का?